विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहे तशी नवीन बॅनरबाजी पाहावयास मिळत आहे। बारामतीमधील अशीच एक चौकात विगेंद्र पवार यांच्या नावाने सध्या एक बॅनर लावण्यात आलेला आहे। या बॅनरवरती भावी नव्हे तर फिक्सच आमदार अशी नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। एकंदरीतच उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि या वतीने हे बॅनरबाजी करण्यात आलेले आहे। एकंदरीत बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवणार का असं देखील प्रश्नचिन्ह आहे। एका बाजूने जय पवार निवडणूक लढवणार असं देखील बोललं जात आहे। त्यातच अनेक दिवसांपासून विगेंद्र पवार हे गावागावात भेटी देत आहेत। अनेक शहरातील अनेक चौकात ते मंडळांना देखील भेटी देत आहेत। लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते सध्या काम करत आहे। आणि अशातच उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि या जन्माष्टमीच्या निमित्ताने भावी नव्हे तर फिक्सच आमदार अशा आशयाचा एक बॅनर लावलेला आहे आणि हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेताना दिसत आहे। साहजिकच येत्या काही दिवसांवरच विधानसभेची निवडणूक आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती निवडणुकीची रणधुमाळी पाहावयास मिळत आहे आणि विगेंद्र पवारांचा असा बॅनर लावल्याने साहजिकच मोठ्या प्रमाणावर बारामतीमध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।